सर्वात पहिले तुमचं अभिनंदन, आजची शर्यत तुम्ही खूप चांगल्या अंतरात जिंकली. तर काय सांगणार दादा आजच्या शर्यतीबद्दल? आजची शर्यत खरोखर मैत्रीपूर्ण झाली आणि आज ज्यांची शर्यत होणार होती तो बैल टाकून सोडला गेला. आज आम्हाला शर्यत करायची होती मंत्री प्रवेश भंडारी, तर आमचं एक मित्र भावार्थ नातं आहे. बरोबर. आम्हाला त्यांच्याशी शर्यत काय प्रेमापोटीच होते, पण मागच्या वेळी एक काही कारणामुळे घोटच्या वासरा काहीतरी पेरा होता ना, बैल कमी पडला. हां, आमचा बैल कमी पडल्या मुलं काही का ते बैलाचं नाव काय रे? बादल. पालेगावचा बादल होता. त्याही बॅनरवर असा उल्लेख केला कसं DSPच्या सरपंचला कसं ठोकलं, बरोबर, कसं काम करणार. याला शस्त्री शस्त्र बोलत नाही. बरोबर दादा. याच्यामध्ये वाद वाढतात. दादा आज परवा काल ते जिंकले होते, आज आम्ही जिंकलो. बरोबर. काय फरक नाही पडला. पण आम्हाला शर्यत करायची होती पालेकरांबरोबर, ती आम्हाला आज आम्हाला प्रवेश भंडारीबरोबर शर्यतच करायची नव्हती. बरोबर. आमची शर्यत प्रेमापोटी होणार होती, ती पालेकरांबरोबर होणार होती. तर काय सांगणार आपल्या सरपंचाबद्दल दादा? सरपंच मध्ये एक पहिले ना गाडी ओव्हरटेक केला ना परत कॉन्टॅक्ट करून देतच नाही बैलाला. बरोबर आहे दादा. वेळ पाठवतो. आता जो 2022-23 हा काळ होता, खूप जण बोलले सरपंच संपला, पण 2024 जसा उंगवलाय, परत सरपंच नव्याने तुमचं हाय ते नाव तिथं ठेवतोय, त्याबद्दल काय सांगणार? काही बोलायचं असं असं हे नंदी आहे, नंदी कधी संपत नाही. नंदीच असतोय. बरोबर दादा. नंदीची वेल कधी जाऊन देत नाही. बरोबर. आज आम्हाला नंदीने आमची वेल आणून दिली. सर्वात मोठी गोष्ट आहे आम्हाला. त्यादिवशी आमचं बॅकलाइट होतं म्हणून गाडी पडली आणि आम्ही कधी पण त्यांच्याशी गाडी खेळायला तयार आहे प्रेमापोटी. काही असं चोरून डाव नाही करता. ह्या बैलांना झुपून बैल न्यायचा, ती जाऊन बैल सोडायचा, परत दुसरा बैल झुपाचा, खेळायचा तर मर्दाचा खेळ केला. आम्ही मागच्या वेळी बादलची शर्यत केली पालेकरांच्या. आम्ही डायरेक्ट नाव फिरून गेली होती, चोरून नव्हती केली, डायरेक्ट ठोकून गेली होती. हा, खेळायचं तर तुम्ही स्वतः नावानं खेळा. असं दुसऱ्याच्या नाव फिरून बैल झुपाचा, अरे माझा बैल झुप, तो बैल सोडतो. तो बैल झुपल्याला परेश भंडारीचा सोडला त्या दिवशी. खरं त्या दिवशी आमची परेश भंडारीची शर्यत होती आणि महबूब आणि वरदानशी होती. बरोबर. बैल झुपल्याला त्याने सोडला का काहीतरी, म्हणजे एक तर माणूस घाबरल्यावर सोडतो बैल, एक कारण असतो. ते मालकालाच माहिती, ते आपण बोलू नाही शकत. तो बैल झुपला. आज शेवटीला वेळ आलीच, आज शर्यत झाली. तो प्रत्येकाचा काल येतो. त्यांचा काल होता, आज आमचा आहे. बरोबर दादा. आणि आज आपल्या सरपंचाला पैरा कोण होता? सरपंच सुंदर होता. कुठला? देवीच्या पाड्याचा. मग त्याची साथ कशी भेटली आज? तो पळाला म्हणून तर गाडी झाली ना आज. आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगणार? आमचा लाडका ड्रायव्हर आहे, काय मारूनच असतं आमच्या गाडी. ड्रायव्हर भाऊशी आमचा. गाडी हरव जितो. 11 लाखाची शर्यत झाली होती तर मग तेव्हा होता. खूप लोकांनी त्याचं नाव बदनाम केला, पण आम्ही कधी त्याचं नाव बदनाम कधीच केला नाही. बरोबर. तर आमच्या भावावर आमचा विश्वास आहे. सरपंच येणाऱ्या काळात, आज ना उद्या सरपंचाचं वय होणार, पण येणाऱ्या काळात दुसरा सरपंच तुमच्या दावणीला दिसेल का? आणि हे DSP हे नाव पुढे ब्रँड जे राहिले ते पुढे अजरामर राहील का? राहणारच. 100% राहतो नाव. आणि याच्याबद्दल आहेत आमचे नाव ब्रँडसाठी 1 करोड पण घालून तयार आम्ही. DSPचा फुल फॉर्म खूप जणांना माहित नाही दादा, त्याच्याबद्दल सांगा. खरं तर माझ्या आजोचं नाव आहे, आजोबा आहेत माझे. बरोबर. दिनकर सावळाराम पवार. पहिल्या वेळी पण अविनाश पवारने तुम्हाला बाईट दिली होती. हो. फुल फॉर्म दिनकर सावळाराम पवार, म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म होतो DSP. आमचे आजोबा होते, त्यांचाच आम्ही नाव पुढे चालवलं. आता सरपंचाच्या खालोखाल अजून कोणता वासरू होतोय का? त्या सुंदर आहे, बरीच पहिला देवा आहे, तुफान आहे. म्हणजे एवढी दावण तुमच्याकडे आता आहे, पण सध्या तुमचा किंग सरपंच. आणि प्रश्न असा आहे, आमचा महाराष्ट्र दोस्ती ग्रुपची एवढी साथ आहे ना. बरोबर. त्याच्यामुळे आमची पॉवर आहे. आणि मग परवाशने हरलो आम्ही. बरोबर. आज गुलाला घेतला. बरोबर. का एकता आहे आमच्या महाराष्ट्र दोस्ती ग्रुप. आमचे संदीप भाई असणार, अभिषेक असणार, रविशेठ असणार, वाईचे विलर भाऊ असणार, अशा अनिल भाऊ असणार, अशा अनेक सर्वांची नावं काही मला लगेच घेता येणार नाही. या लोकांची खमकी साथ आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही आमचं नाव टिकून ठेवलं. आता दादा एवढी वर्ष झाले सरपंच पळतोय, जर हा बैल बंदीत जर भेटला नसता, चालू सीझन मध्ये हा बैल असतात, तर काय रेकॉर्ड असते? याच्या पहिले रेकॉर्ड केला. हो, याच्या पहिले बादलने रेकॉर्ड केला. तो बैल बंदीत जर गावला नसताना तर तर त्याला तर आम्ही बघितलं नाही. जेव्हापासून आम्ही सरपंच बघतोय तेव्हा पण शर्यतींना बंदी होती, पण त्याच्यानंतर जेव्हा शर्यती उठल्या
चालू झाल्या. त्याच्यानंतर सरपंच आम्हाला दिसला. त्याच्या आधी पळत होता, बंदीत चोरून शर्यती व्हायच्या. झाला ना त्याच्यानंतर महाराष्ट्रात 3 वेळा हिंदी केसरी झाला पाहिजे. पण तेव्हा जर शर्यती चालू असत्या, जेव्हा याची जवानी होती, तेव्हा काय तो काळ कसा असता? फुल फॉर्मला होता. त्यावेळी आमची सरपंचाविषयी बोलायचं होतं, आमची ना पंढरी शर्यतीच करत व्हायच्या. जेवढ्या शर्ती झाल्या प्रेमापोटी का काही टाकले आम्हाला, आम्ही त्यांना टाकले. कधी असे भांडणं कधी आमची झालेली नाही. पंढरी शेठ बद्दल काय सांगाल शेठ? स्वर्गवासी पंढरी शेठ पडके. पण नाही बोलायला काही जागाच नाही रे. अप्पा होते. पण त्या माणसाने कधीच वाद नाही करून दिला आम्हाला. आज त्यांची कमी भासते आम्हाला मैदानात. बरोबर. कारण कोणाची बाईट आम्ही कोणत्याही युट्यूबर चॅनलला बघतो, प्रत्येक जण एकच सांगतो, आप्पा पाहिजे होते. पाहिजे होते आप्पा. आता काय नियतीच्या पुढे काहीच नाही. बरोबर. आता आजच्या शर्यतीबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. गणपती बाप्पा